ओहो, केव्हापासनं दाराची बेल वाजते. अरे कोणी उघडेल का दरवाजा? ह्या घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात. येते, जरा थांबा. कमला, अगं कुठे गेली होतीस कमला? मी ऑफिसची मीटिंग अटेंड करू की स्वयंपाक बनवू? कालच पगार घेऊन गेली होतीस ना. मला वाटलं कुठे काम तर सोडून गेली नाहीस ना. अगं काय झालं? रडतेस कशाला? अगं मी थोडंसं काही तुला ओरडले. मी पण थोडे अडचणीत आहे ना कमला. केव्हापासून माझं डोकं देखील दुखतंय. अच्छा चल, आता हे रडणं बंद कर आणि मला सांग की तू का रडतेस म्हणून. ताई, मला माफ करावं. काल तुम्हाला खूप त्रास झाला ना. काही हरकत नाही कमला. हे काय, माझ्या मिस्टरांनी रिक्षा खरेदी केले होते ना, त्याची किस्त जमा करावी लागते अंधेरीला दर महिन्याच्या 7 तारखेला. अच्छा. पूर्ण 3.5 तास लागले. मी तर थकलेच. दर महिन्याला किस्त देण्यासाठी माझे मिस्टर जातात अर्ध्या दिवसाची सुट्टी करून. पण आता यावेळी त्यांना खूप ताप येतो. आणि ताई, जर मी या महिन्यात किस्त दिली नसती ना तर आमचे रिक्षा घेऊन गेले असते. अगं तुला पैसे द्यायला दर महिन्याला इतक्या लांब जाण्याची काय गरज आहे? UPI ने पाठवत जा ना ऑनलाईन. UPI ऑनलाईन? आता हे काय बोलताय तुम्ही ताई? अगं म्हणजे 1 मिनिटाहून कमी वेळेत तुझे पैसे पोहोचतील. मग ते अंधेरीला असो नाही तर चर्चगेटला. 1 मिनिटाहून कमी वेळेत? ते कसे काय ताई? बस एक स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि तुझ्या बँक खात्यात पैसे असले पाहिजेत. मग खूप सोपे आहे पैशांचे डिजिटल ट्रान्सफर. मला शिकवा ना ताई UPI. मिस्टरांकडे पण स्मार्टफोन आहे, पण पूर्ण वेळ नुसते पिक्चरच बघत असतात. असं नाही की UPI ने पैसे कसे पाठवायचे शिकतील. मी घेऊन येते उद्या त्यांचा फोन. ठीक आहे. पूर्ण स्मार्टफोन वापरायला मी तुला शिकवेन उद्या. आतापासून तुझा पगार देखील मी ऑनलाईन तुझ्या बँकेतच पाठवेन. बस तू सुट्टी घेऊ नकोस. अच्छा, माझी डिजिटल ताई नाही करणार सुट्टी. ठीक आहे. ठीक आहे.